तर सध्या अयोध्येत कडाक्याची थंडी असून मागील 2 दिवसांपासून 8 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या रामभक्तांना या थंडीत काहीशी ऊब मिळावी यासाठी खास अयोध्या नगर निगमकडून हीटरची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। यावर आणखी माहिती घेतली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये 22 जानेवारीला जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्याच्यासाठी हजारो लाखो भाविक हे अयोध्येमध्ये पोहोचत आहेत आणि अयोध्येमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि मग याच कडाक्याच्या थंडीमध्ये राम भक्तांना काहीसा आधार मिळावा यासाठी अशा प्रकारचे हीटर ठिकठिकाणी अयोध्या नगर निगमकडून लावण्यात आलेले आहेत आणि मुख्य रस्ते असतील, शिवाय बाजारपेठा असतील, मुख्य स्थळ असतील, अशा ठिकाणी हे हीटर लावण्यात आलेले आहेत जिथे आपण बघतोय जे राम भक्त असतील किंवा पोलीस असतील त्यांची गर्दी पाहायला मिळते। कारण अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गरम वाटावं, काहीशी ऊब मिळावी यासाठी अशा प्रकारे हे हीटर लावण्यात आलेले आहेत आणि राम भक्त ठंड कैसी है? ठंड बहुत ज्यादा है। ठंड बहुत ज्यादा है। कहाँ से हो? मैं राजस्थान से हूँ, बेंगलोर से आए, हम बेंगलोर रहते हैं। अच्छा, दर्शन के लिए? दर्शन के लिए यहाँ दर्शन भी करेंगे और सेवा भी करेंगे। हम लोग 2500 कंबल लेकर आए और छोटे छोटे बच्चों के लिए चप्पल लेकर आए, उनका वितरण करेंगे कल से। हम यहाँ परशुराम जी महाराज के आश्रम में रुके हुए हैं। हीटर के नीचे अभी तो बहुत ठंड है ना, इसलिए हीटर के नीचे। ये बढ़िया सुविधा कर दिया, ऐसी सुविधा होनी चाहिए। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की ठिकठिकाणून हे सुद्धा इथे सेवा करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे या थंडीमध्ये अशा प्रकारे राम भक्तांसाठी ही सेवा या ठिकाणच्या प्रशासनाने पुरवलेली आहे आणि राम भक्तांना कशा प्रकारे फायदा होतोय हे आपण बघतोय। कॅमेरामॅन दीपेश मादनसह मी वेदांत ने, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।